विरोधी पक्षानं अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यावर विचार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। सभापती महोदय, मी सविस्तर जे 3-4 विषय आहेत त्यावर तर बोलणारच आहे, पण या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याविषयी जो पोटशूळ सगळ्यांच्या मनामध्ये विरोधी पक्षाच्या, त्यावर मी या ठिकाणी भाष्य निश्चित सभापती महोदय या ठिकाणी करणार आहे। चांगल्याला चांगलं म्हणणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपली परंपरा आहे, परंतु केवळ राजकीय विद्वेषातून आपल्याकडे काही मुद्दा नाही, आपल्याला काही मांडायला नाही आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी बाऊ करायचा, सरकारला कटघऱ्यात त्या ठिकाणी पकडायचं आणि ज्या राज्याचे मुख्यमंत्री या देशात लोकप्रिय आहेत, जे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, त्यांविषयी बोलतायत, त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि सभापती महोदय, तुम्ही काय बोलताय याचा आम्हाला काही पडलेलं नाहीये। या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्ही तर विरोधी पक्ष म्हणून तुमचं काम आहे, तुमचं काम ते निभावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय, तुम्हाला पटत नसलं तरी। सभापती महोदय, आत्ताच माझ्याकडे या ठिकाणी एक पत्र आले। फुगेवाडीचा एक सर्वसामान्य रहिवासी आहे। मी या पत्राचा एवढ्यासाठी सभापती महोदय उल्लेख करणार आहे की सर्वसामान्य माणसाला या मुख्यमंत्र्यांविषयी काय वाटतं, या सरकारच्या भावना काय आहेत हे या पत्रामधनं त्या ठिकाणी व्यक्त होतं। विरोधी पक्षाला हवंय तर त्या ठिकाणी पत्र मी देतो। या पत्रामध्ये अंमली पदार्थांच्या धंद्याचे कंबरडे मोडणार, भोसरीतील शांतीनगर हदपट्टी दारू संदर्भात असेल, भिवंडी येथून मिथेनॉल जप्त असेल, अशा प्रकारच्या विविध गोष्टीची कात्रणं पण त्या सजग नागरिकांनी लावलेली आहेत। सभापती महोदय, त्याच्यामध्ये काय म्हणतात? माननीय आदरणीय देवाभाऊ, आपण कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा व नीतिमत्ता असलेले धुरंधर, मेहनती, महाराष्ट्रातील जनतेचं जीवनमान सुधारणारे एक महान राजकारणी आहात। कोण बोलतोय? सर्वसामान्य माणूस बोलतोय या महाराष्ट्रातला। आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवत आहात। दिवस रात्र या महाराष्ट्रासाठी कष्ट करणं एवढं एकच काम आपण त्या ठिकाणी करत आहात। या संवेदना महाराष्ट्रातील आहेत। आपण मुंबईत प्रॉपर्टी घ्यायचं लांब राहिलं, मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर देखील आपण घेतलं नाही, 4 व्हीलर गाडी देखील घेतली नाही। राज्यातला सर्वसामान्य माणूस सांगतोय, या वेदना आहेत, या संवेदना आहेत। सभापती महोदय, भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त पाळून आपण प्रामाणिकपणे काम करताय। सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी अतिशय विनम्रपणे बोलून राजकारण करताय। तुमच्यावर कुणी कितीही टीका केली तरी तुम्हाला राग येत नाही, एक सहनशील असं आपण नेतृत्व आहात। काय प्रतिक्रिया सभापती महोदय? तुम्ही होणाऱ्या टीकेला विनम्रपणे सभ्यतेच्या चौकटीत उत्तर देता देवाभाऊ। आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, हे महाराष्ट्र राज्याचं मोठं भाग्य आहे। देवाभाऊ, आपण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, गर्व आहे। आदरणीय देवाभाऊ, हे पाहिजे तर बघायला घ्या, जर तुम्हाला खरं नाही वाटलं तर।